पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन केलं जात आहे। सरकार विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीकडून हे आंदोलन केलं जात आहे। गुन्हेगारी रोखण्यात सरकार आणि गृहमंत्री अपयशी ठरत आहे। पवारांच्या राष्ट्रवादीकडून सरकारवर आरोप करण्यात येत आहे। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन केलं जात आहे। पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन सुरू आहे। आमचं शहर या ठिकाणी मर्डर करणाऱ्यांचं शहर झालं आणि हे मर्डर कालची घटना इतकी विचित्र आहे की ज्या 17 वर्षाच्या मुलाचा मर्डर झालाय त्याच्याबरोबर त्याची धाकटी मोठी बहीण होती। त्या बहिणीसमोर त्याचा डोळा काढण्यात आला, डोळा रस्त्यावर पडला होता, त्याच्या नका मेंदू बाहेर काढण्यात आला। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आता पुणेकरांनी ठरवायचे की नेमका आता आपला प्रवास कसा करायचा आहे। म्हणून आज आमचं म्हणणं या सगळ्याला रामबाण उपाय एकच आहे की देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री पण आहेत आणि मुख्यमंत्री पण आहेत त्यांचा राजीनामा हेच या ठिकाणी पुणे शहरासाठी महत्वाचं आहे असं मला वाटतं। त्याच्यामुळे मान्य देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करत आहोत। अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। पुण्याचा गुन्हेगारीकरण करणाऱ्या भाजपच्या मंडळाला पुण्याचा गुन्हेगारीकरण करणाऱ्या भाजपचं करायचं काय? पुण्याचं गुन्हेगारीकरण करणाऱ्या भाजपचं करायचं काय? पुण्याचं भाजप आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे। देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। नक्कीच पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी ही वाढलेली आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये 2 हत्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्याचबरोबर टोळी युद्ध पुण्यामध्ये पाहायला मिळते। यामध्ये पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला आहे का नाही, सामान्य पुणेकर हे असुरक्षित आहेत आणि त्यामुळे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून पुण्यातील अभिनव चौकामध्ये हे आंदोलन करण्यात येते आणि गुन्हेगारीचा आकार सगळीकडे गोळीबार, गृहमंत्री राजीनामा द्या अशा पद्धतीचे बोर्ड हातामध्ये घेऊन हे सगळे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आंदोलन करतायत। महाराष्ट्राचा केला बिहार, गृहमंत्री फरार अशा जे पोस्टर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि गुन्हेगारांना बळ देणाऱ्या भाजपचा धिक्कार असो अशा घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी केली जाते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून हे आंदोलन केले जाते। सातत्याने पुणे शहरामध्ये जे गुन्हे वाढत चाललेले आहेत त्याच्यावर पोलिसांचं नियंत्रण नाहीये, त्याचबरोबर राजकीय हस्तक्षेप यामध्ये केला जातोय। त्यामुळे ही गुन्हेगारी वाढत चाललेली आहे। पुणे शहरात पुणेकर असुरक्षित आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या पक्षाकडून हे आंदोलन सध्या सुरू आहे। धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।